सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी एम महाजन एम ए सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 6 लेक्चर नंबर 15 टॉपिक नंबर 12 टॉपिक नेम पर्सेंटेज हा पाठ आज आपण शिकणार आहोत. पर्सेंटेज लेट्स डिस्कस. Use water carefully. Water in the dam 58% of capacity. Raju said, Dada, I can see this sign percentage after 58 in the picture above, and it's there also after 53 in the other picture. What it shows? तर राजू विचारतो की दादा, या वरील चित्रामध्ये मी वरील पिक्चरमध्ये मी पर्सेंटेज हे साईन बघितलेलं आहे आणि इथं 53 नंतर सुद्धा हे 43 नंतर सुद्धा हे साईन बघितलेलं आहे. तर हे साईन याचा अर्थ काय होतो? दादा सेड, दादा म्हणतो दॅट इज द साईन फॉर पर्सेंटेज. हे जे चिन्ह आहे हे पर्सेंटेजसाठी आहे. द वर्ड सेंट मीन्स 100. वी रीड 58% ॲज 58%. तर आपण हे जे हा जो वर्ड आहे सेंट म्हणजे 100, त्या 100साठी हा वर्ड वापरला जातो आणि आपण 58% याला आपण 58% असं याचं वाचन करतो. राजू सेड, देन व्हॉट डज पर्सेंटेज मीन? राजू म्हणतो की पर्सेंटेजचा अर्थ काय होतो? दादा सेड, दादा म्हणतो इन द फर्स्ट पिक्चर देअर इज 58% ऑफ वॉटर इन द डॅम. It means that if the dam holds 100 units of water when full, then right now it is holding 58 of the same units of the water. म्हणजे जर कधी डॅममध्ये 100 युनिट जर पाणी असेल तर आता तो त्या डॅममध्ये 48% म्हणजे 58% म्हणजे 58 युनिट्स एवढं पाणी त्याच्यामध्ये आहे. इफ द मोबाईल फोन हॅज 100 युनिट्स ऑफ चार्ज वेन इट इज फुल्ली चार्ज, देन ॲट धिस मोमेंट 43 युनिट्स ऑफ चार्ज आर स्टील लेफ्ट. तर मोबाईलमध्ये जर कधी 100 युनिट चार्जिंग होत असेल त्यापैकी आता इथं 47% म्हणजे 47 युनिट्स तिथं चार्जिंग झालेली आहे आणि 43% अजून व्हायची बाकी आहे. A percentage is a comparison made with total which is taken to be 100 parts. म्हणजे पर्सेंटेज म्हणजे एक अशी तुलना आहे, एक असं कंपॅरिझन आहे की जे 100 पार्ट्स सोबत त्याची तुलना केलेली असते. राजू सेड, इफ देअर इज 50% वॉटर इन द डॅम कॅन वी से दॅट द डॅम इज हाफ फुल. राजू म्हणतो जर डॅममध्ये जर 58% पाणी असेल तर आपण त्याला पाणी डॅम हा अर्धा भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो का? दादा सेड, यस, 50% इज अ 50 पार्ट ऑफ वॉटर आउट ऑफ 100. हो, तर दादा म्हणतो की 50% म्हणजे 100पैकी 50% हा भाग आहे. अँड हाफ ऑफ 100 इज 50 आणि 100चा अर्धा म्हणजे 50. 58% इज 58 युनिट्स आउट ऑफ 100 युनिट्स. 58% म्हणजे 58 युनिट्स 100पैकी युनिट्स. वी कॅन राईट देअर ॲज द फ्रॅक्शन 58/100. इट मीन्स दॅट 58/100 पार्ट्स आउट ऑफ द फुल कॅपॅसिटी ऑफ द डॅम आर फिल्ड विथ वॉटर. तर 58% म्हणजे 100पैकी 58 पार्ट्स एवढा डॅम भरलेला आहे असं आपण समजू शकतो. पर्सेंटेज इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. फर्स्ट पर्सेंटेज इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन हे आज आपण शिकणार आहोत. 50% मीन्स 50 पार्ट्स ऑफ टोटल 100. म्हणजे 50% म्हणजे 50 पार्ट्स, पण 50 पार्ट्स आउट ऑफ 100 एवढं. सो आउट ऑफ 100 or 50/100 equal to 1/2 part, half part. In other words, 58% is a half of the whole. म्हणजे 50% म्हणजे पूर्णचे अर्धा भाग.
25% means 25 parts out of 100. 25 पार्ट्स म्हणजे 25 पार्ट्स आउट ऑफ 100 म्हणजे 100 पैकी 25 भाग. अँड 25 अपॉन 100 इक्वल टू 1/4 म्हणजे पार्ट ऑफ द होल or total. 35% means 35 parts out of 100 or 35 upon 100 equal to 7/20 part of the whole. तर 7/20 part of the whole. तर आता सेकंड नंबर आपण शिकणार आहोत, द फ्रॅक्शन इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज. फ्रॅक्शन इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज 3/4 इक्वल टू 3 इंटू 25 अँड 4 इंटू 25 जर आपण असे केलं तर आपल्याला 75/100 एवढा आन्सर मिळतं. म्हणजे 3/4 पार्ट ऑफ टोटल इज 75/100 म्हणजे 75%. 3/4 पार्ट ऑफ 100 म्हणजे 75% ऑफ होल. 2/5 इक्वल 2 इंटू 20/5 इंटू 20 इक्वल टू 40/100. 2/5 part of the total is 40/100 or 40%. Now I know equivalent fraction can be used to make the denominator 100. Equivalent fractions हे आपण आपण 100 डिनॉमिनेटर बनवण्यासाठी वापरू शकतो. आता बघा इथे एक्झाम्पल दिले. लास्ट इयर गिरी प्रेमी ग्रुप planted 75 trees. Of these 48 trees flourish. The Karmavir group planted 50 trees, of which 35 flourish. Which group was more successful in conserving the trees they had planted? The number of trees each group started with is different. Hence, we have to compare the surviving trees in each group to the number of trees planted by them. For this or a comparison, it would be useful to find out for which group the percentage of their trees and survived. To do that, let us find the ratio of the number of surviving trees to the total trees planted. Suppose the surviving trees of the Giri Premi group are A% and suppose the surviving trees of the Karmavir group are B%. म्हणजे the Giri Premi ratio of the surviving tree to planted tree is A/100 and also 48/75. Therefore, A/100 equals to 48/75. In the same way, we can also find the ratio of surviving trees to planted trees for the Karmavir group. Let us write the same ratio in the form obtained equation and also them. A/100 equal to 48/75. म्हणजे A/100 इंटू 100 इक्वल टू 48/75 इंटू 100. म्हणजे बोथ साईडला आपण इथं 100ने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि इथं आपण आपल्याला A इक्वल टू 64 आलेलं आहे. तर आणि B/100 इक्वल टू 35/100 म्हणजे B/100 इंटू 100 इक्वल 35/50 इंटू 100 equal to B equal to 70. The Karmavir group was more successful in conserving the trees they had planted. The Khatau taluka, in Khatau taluka, it was decided to make 200 ponds in Varudgaon and 300 ponds in Jakhangaon. Of these, 120 ponds in Varudgaon were completed at the end of May, while the Jakhangaon work was completed on 165 ponds, in which village was greater proportion of work completed. The खटाव तालुकामध्ये 200 ponds आणि in वरुडगाव
वरुड गावामध्ये 200 पॉईंट्स बनवायचे ठरले आणि 300 पॉईंट्स हे जाखणगाव येथे बनवायचे ठरले. त्याच्यापैकी 120 पॉईंट्स इन वरुण गाव कंप्लीट झाले आणि जाखण गावामध्ये 165 पॉईंट्स कंप्लीट झाले. तर आपल्याला कोणत्या गावामध्ये जास्त प्रपोर्शनने काम झालेलं आहे हे काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, टू फाइंड द आन्सर वी शॅल फाइंड द पर्सेंटेज ऑफ वर्क कम्प्लिटेड इन ईच विलेज अँड देन मेक अ कम्पॅरिझन. तर आपल्याला पहिले कोणत्या गावामध्ये जास्त काम झालेले याचे शेकडा प्रमाण काढावं लागेल आणि त्याच्यावर त्याचं कम्पॅरिझन करावं लागेल. लेट द नंबर ऑफ पॉईंट्स कम्प्लिटेड इन वरुडगाव बी A% अँड इन जाखणगाव B%. म्हणजे जे नंबर ऑफ पॉईंट्स आहे वरुडगावमध्ये ते A% आहे, जाखणगावमध्ये B%. वी शॅल फाइंड द रेशो ऑफ द नंबर ऑफ पॉईंट्स कम्प्लिटेड टू द नंबर ऑफ पॉईंट्स प्लॅन्ड इन इच केस. तर आपल्याला रेशो काढायचा आहे नंबर ऑफ पॉईंट्स कम्प्लिटेड आणि नंबर ऑफ पॉईंट्स प्लॅन्ड इन इच केस. तर याचा रेशो आपल्याला काढायचा. वी कॅन देन राईट दोज रेशोज इन 2 फॉर्म्स, ऑब्टेन इक्वेशन अँड सॉल्व देम. तर इथं आपल्याला एक इक्वेशन काढावं लागेल. A/100 = 120/200 म्हणजे 1A/100 × 100 120/200 × 100 म्हणजे बोथ साईडला आपण 100ने मल्टिप्लाय केलं. A = 60 आन्सर आलं. म्हणजेच आपल्याला वरुडगावमध्ये 60% काम झालेलं आहे असं समजतं. आता B/100 × 165/200 म्हणजे B/100 × 100 = 165/300 × 100 म्हणजे बीमध्ये 55% काम झालेलं आहे. म्हणजे जाखणगावामध्ये 55% काम झालेलं आहे. याच्यावर आपल्याला काय समजतं, द पर्सेंटेज प्रपोर्शन ऑफ द वर्क वॉज कम्प्लिटेड इन वरुडगाव. तर वरुडगावमध्ये जास्त प्रमाणामध्ये काम झालेलं आहे हे आपल्याला यावरून समजतं. फॉर समेटिव्ह इव्हॅल्युएशन इन सर्टन स्कूल 720 of the 1200 children were awarded. तर समेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये एका शाळेमध्ये 720 ऑफ द म्हणजे 720 स्टुडंटला अवॉर्ड देण्यात आलं. अ ग्रेड इन मॅथ्स, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द सायन्स गेटिंग A ग्रेड. Suppose the students getting A grade are A%. Let us write in 2 forms. The ratio of the number of students getting A grade to the total number of students. Obtain equation and solve it. A/100 = 720/1200. A/100 × 100 = 720/1200 × 100. A = 60. 60% student got A grade. 60% स्टुडंटला A ग्रेड मिळालेला आहे. आता बघा, आता पुढचा एक्झाम्पल, सर्टन ऑर्गनायझेशन अडॉप्टेड 18% ऑफ द 400 स्कूल इन डिस्ट्रिक्ट. हाऊ मेनी स्कूल्स डिड इट अडॉप्ट. म्हणजे 400 स्कूलपैकी फक्त 18% स्कूल यांना अडॉप्ट करण्यात आले, दत्तक घेण्यात आलेलं आहे. तर अशा किती शाळा आहे की ज्या अडॉप्ट करण्यात आलेल्या आहेत ते त्याच्यावर काढायचं आहे. लेट अस राईट इन 2 फॉर्म्स द रेशो ऑफ नंबर ऑफ स्कूल्स अडॉप्टेड टू द टोटल नंबर ऑफ स्कूल्स इन द डिस्ट्रिक्ट. ऑब्टेन इक्वेशन अँड सॉल्व इट. आता आपल्याला इथं इक्वेशन तयार करावं लागेल की टोटल नंबर ऑफ अडॉप्टेड स्कूल्स म्हणजे किती दत्तक घेतलेल्या शाळा किती आणि एकूण शाळा किती यांचं आपल्याला इक्वेशन काढावं लागेल. हिअर 18% मीन्स 18 schools adopted out of the total 100. The total number of school is 400. Suppose the number of schools adopted is A. तर याच्यावर आपल्याला नंबर ऑफ स्कूल्स अडॉप्टेड A पकडूया आपण. म्हणजे इथं A/400 = 18/100. A/400 × 400 = 18/100 × 100. A = 72. The number of schools adopted is 72. म्हणजे एकूण ज्या स्कूल अडॉप्ट केलेल्या आहेत त्या 72 आहे. समेटिव्ह इव्हॅल्युएशन प्रॅक्टिस सेट 30. Shabana scored 736 marks out of 800 in her exam.
What percentage of the marks did she score? A solution: let Shabana scored x% of the marks, then x upon 100 equal to 736 upon 800. X upon 100 into 100 equal to 736 upon 800 into 100. X equal to 92. म्हणजे शबाना स्कोर 92% ऑफ द मार्क्स. आता बघा पुढचं. देअर आर 500 स्टुडंट्स इन दहीहंडा विलेज. इफ 350 ऑफ देम कॅन स्विम, व्हॉट पर्सेंटेज ऑफ देम कॅन स्विम अँड व्हॉट पर्सेंटेज कॅन नॉट. म्हणजे एका 500 विद्यार्थी आहेत दहीहंडा गावामध्ये. दे 350 ऑफ देम कॅन स्विम, म्हणजे त्यापैकी 350 स्टुडंटला स्विम करता येतं, पोहता येतं. व्हॉट पर्सेंटेज कॅन स्विम अँड व्हॉट पर्सेंटेज नॉट. म्हणजे किती विद्यार्थ्यांना पोहता येतं आणि कितींना नाही याचं पर्सेंटेज काढायचं आहे. लेट x% ऑफ द स्टुडंट्स कॅन स्विम. x upon 100 equal to 350 upon 500. x upon 100 into 100 equal to 350 upon 500 into 100. x equal to 70. म्हणजे x म्हणजे 70% ऑफ स्टुडंट कॅन स्विम. मग आता रिमेनिंग किती आता 100% मायनस 70% 30% कॅन नॉट स्विम. 70% ऑफ द स्टुडंट्स कॅन स्विम अँड 30% ऑफ स्टुडंट कॅन नॉट स्विम. तर अशा प्रकारे यावर आपण समजू शकतो की किती विद्यार्थी पोहू शकतात आणि किती विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. आता पुढचा एक्झाम्पल बघा. इफ प्रकाश शोड जवार ऑन 75% ऑफ द 19,500 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड, ऑन हाऊ मेनी स्क्वेअर मीटर डिड ही ॲक्च्युअली सोड जवार. तर प्रकाशने 75% ज्वारी 19,500 स्क्वेअर मीटर जागेवर पेरली आहे. तर त्यांनी एकूण ज्वारी किती जागेवर पेरली त्यांनी हे काढायचं आपल्याला. सपोज प्रकाश सोड जवार ऑन x स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड. म्हणजे आपण समजूया, गृहीत धरायचं आहे की x स्क्वेअर मीटर जागेवर प्रकाशने काय केलेलं आहे, ज्वारी पेरलेली आहे. देन x upon 19,500 इक्वल टू 75 upon 100. म्हणजे x upon 19,500 इंटू 19,500 इक्वल टू 75 upon 100 इंटू 19,500. म्हणजे इथं इक्वेशनच्या राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड दोन्हीला सुद्धा 19,500ने आपण काय केले, मल्टिप्लाय केले. x इक्वल टू 14,625. प्रकाश सोड जवार ऑन 14,625 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड. म्हणजे प्रकाशने 14,625 स्क्वेअर मीटर लँडवर ज्वारी पेरलेली. सोहम रिसिव्ड 40 मेसेजेस ऑन हिज बर्थडे. सोहमला एकूण 40 मेसेज आले त्याच्या बर्थडेला. आउट ऑफ दिस 90% वेअर बर्थडे ग्रीटिंग्स. हाऊ मेनी अदर्स मेसेज डीड ही गेट बिसाइड द ग्रीटिंग्स. म्हणजे त्याला 90% हे बर्थडेचे ग्रीटिंग आलेले, तर त्याला किती बाकीचे ग्रीटिंग किती आलेले ते काढायचं आहे. सपोज सोहम रिसिव्ड x मेसेज फॉर द बर्थडे ग्रीटिंग. आपण गृहीत धरूया की सोहमला बर्थडेचे ग्रीटिंग x ग्रीटिंग आलेले आहे x%. म्हणून x upon 40 इक्वल टू 90 upon 100. तर x upon 40 into 40 इक्वल टू 90 upon 100 into 40. x इक्वल टू 36. अदर मेसेज आर 36 minus 4. 40 minus 36 म्हणजेच 4. तर म्हणजे सोहम रिसिव्ड 4 अदर मेसेज बिसाइड्स द ग्रीटिंग. आता बघा पुढं. ऑफ द 5,675 पीपल इन विलेज 5,448 आर लिटरेट. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लिटरसी ऑफ द विलेज. म्हणजे 5,675 लोक होते खेड्यामध्ये, त्याच्यापैकी 5,448 हे लिटरेट होते, साक्षर होते. तर काय पर्सेंटेज होतं त्यांचं साक्षर लोकांचं. लेट द लिटरसी पर्सेंटेज ऑफ द विलेज बी x. जे लिटरसी साक्षरतेचं प्रमाण आहे विलेजमध्ये खेड्यामध्ये ते x होतं. x upon 100 इक्वल 5,448 upon 5,675. x upon 100 into 100 इक्वल 5,448 upon 5,675 into 100. x equal to 96. The literacy of the village is 96%. In the election, 1,080 of the 1,200 women in Jamul village cast their vote, while
44,360 of the 1700 in Vadgaon cast there, in which village did greater proportion of the women cast their vote. तर एका निवडणुकीमध्ये 1800 1200 स्त्रियांपैकी 1880 एवढे जांभूळगावमध्ये वोटिंग झालं, मतदान झालं. व्हाईल 1360 आउट ऑफ द 1700 इन वडगावमध्ये 1700 पैकी 1360 एवढं वोटिंग झालं. तर कोणत्या विलेजमध्ये, कोणत्या खेड्यागावामध्ये जास्ती प्रमाणामध्ये वुमेन्सनी वोटिंग केलं, त्यासाठी आपल्याला कन्सिडर करावं लागेल. लेट X% ऑफ द वुमेन फ्रॉम जांभूळ विलेज कास्ट देअर वोट. म्हणजे X% वुमेननी काय केलं, विलेज वोट कास्ट केलं आहे. X/100 इक्वल टू 1080/1200. 1x/100 इंटू 100 इक्वल टू 1080/1200 इंटू 100. तर म्हणजे बघा, x इक्वल टू 1080/12, x इक्वल टू 90. हिअर x इज ग्रेटर दॅन y. द वुमेन फ्रॉम जांभूळ विलेज कास्ट ग्रेटर प्रपोर्शन ऑफ वोट. तर आणि इथं लेट्स वाय ऑफ द वुमेन ऑफ द वडगाव विलेज, म्हणजे वडगाव विलेजमधल्या Y% स्त्रियांनी मतदान केलं हे आपण पकडूया. आणि त्याच्यापैकी देन y/100 इक्वल टू 13,360/1700. y/100 इंटू 100 इक्वल टू 1360/1700 इंटू 100. तर मल्टिप्लाय केलं दोन्हीकडे 100नी, आपल्याला y इक्वल टू 1360/17 आलं, म्हणजे y इक्वल टू 80. म्हणजे याच्यापैकी आपल्याला असं समजतं की द वुमेन फ्रॉम जांभूळ विलेज कास्ट ग्रेटर प्रपोर्शन ऑफ वोट्स. जांभूळ विलेजमधल्या स्त्रियांनी जास्त प्रमाणामध्ये वोटिंग केलेलं हे आपल्याला इथं समजतं. तर इथे हा चॅप्टर संपलेला आहे. तर आपण पुढील लेक्चर नंबर 16, टॉपिक नंबर 13 आणि टॉपिक नेम प्रॉफिट अँड लॉस हा पार्ट आपण शिकणार आहोत. तर थँक्यू, हॅव अ नाईस डे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा. तुम्हाला आमचं SPSP औरंगाबाद हे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, हॅव अ नाईस डे.